पाहू शकता तुमच्यासमोर कांदा आणि लसूण आहे. तो लसूण सोलायचा होता आणि कांदा चिरायचा होता. इथं बनवायची होती आपल्याला आंब्याची चटणी. आंब्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला 2 कांदे सोलून त्याला चिरून व्यवस्थित घ्यायचे. त्यानंतर थोडासा लसूण होता तो सोलून घ्यायचा आणि जे आंबे होते त्याच्यावरचं व्यवस्थित जे टरफल असतं काढून त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं. एका मिक्सीच्या भांड्यामध्ये जे आपण सर्व काढलेलं कट केलेलं होतं ते टाकून त्यामध्ये थोडंसं लाल तिखट जिरे टाकून व्यवस्थित वाटून घ्यायचं. जर तुम्हाला आवडत असेल तर त्याला तुम्ही फोडणी पण देऊ शकता. थोडीशी मोहरी आणि तेल टाकून त्याला फोडणी देऊन व्यवस्थित हलवून खाऊ शकता. इथे आम्ही काही तसं केलेलं नव्हतं. आम्हाला काय फोडणीचं जास्त आवडत नाही. आवडत नसल्यामुळं आम्ही तसंच केलेलं होतं. इथं पाहू शकता. त्यानंतर इथं घरच्याने म्हणलं की तुला आता दुसरं काही काम होत नाही, या डब्यावरचं कवर तेवढं काढून दे. त्या डब्यावरचं कवर काढून दिलं. त्यानंतर त्याने शाबासकी म्हणून मला दूध प्यायला दिलं होतं. घे दूध पी, अजून शक्तिशाली हो, असे आम्ही कामं सांगू. ते कामं तू व्यवस्थित करत राहा. माझी मुलगीसुद्धा बोलते, वाह मम्मी वाह वाह.